तर मग माझा विचार करण्यात यावा, एवढंच मी त्यांच्यासोबत बोललो. पेपरच्या न्यूजशी माझा कुठलाही संबंध नाही. काही समाजकंटकांनी हा मुद्दामून निर्माण केला. अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वृत्तपत्रांमध्ये देशमुख विरुद्ध पाटील या विषयासंदर्भात बातम्या प्रसिद्ध होत आहेत. काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या विरोधात दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर भारसाकडे यांच्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न वृत्तपत्रांमध्ये केला जात आहे. या विषयाचं खंडन करत संबंधित वृत्तपत्रांमध्ये ज्या समाजकंटकांनी बातमी दिली असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सुधाकर पाटील भारसाकडे यांनी केलेली आहे. विशेष म्हणजे बबलू देशमुख यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये कुठलीही नाराजी नाहीये. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वामध्ये आम्ही आजपर्यंत दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीमध्ये एक निष्ठेनं काम करत आहोत. त्यामुळे वृत्तपत्रांमध्ये खोट्या बातम्या प्रसिद्ध करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, अशी प्रतिक्रिया दर्यापूर काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे यांनी जनविकास न्यूजशी बोलताना दिली आहे. तसेच आगामी काळात काँग्रेस पक्ष हा आणखीन बळकट करण्यासाठी आम्ही विशेष मोहीम राबवत असून काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर नेण्याचा आमचा मानस आहे, असं सुद्धा सुधाकर पाटील भारसाकडे यांनी बोलताना सांगितलं. नमस्कार, मी किरण होले, जनविकास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला माहीत आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षामध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध होत आहे आणि त्या बातम्यांमध्ये देशमुख पाटील असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संदर्भात आपल्यासाठी बोलण्यासोबत आहे दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे. भाऊ, काय सांगाल? 2 ते 3 दिवसांपासून आपण जर पाहिलं तर प्रसारमाध्यमात बातम्या प्रसिद्ध होत आहे. देशमुख पाटील वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्यात आपलंसुद्धा नाव आहे. नमस्कार, मी सुधाकर पाटील भारसाकडे, अध्यक्ष दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटी. दिनांक 16 तारखेला विदर्भ मतदारमध्ये एक न्यूज आली आणि त्या न्यूजमध्ये सर्व अमरावती जिल्ह्याचं राजकारणाच्या बाबतीत लिहिलं गेलं आणि त्याच्यामध्ये देशमुख वर्सेस पाटील असं सुद्धा लिहिलं गेलं. वास्तविक देशमुख आणि पाटील हा वाद माझ्या डोक्यात तर कधी आला नाही, परंतु ते लिखाण कोणी केलं, त्याचा मास्टरमाइंड कोण आहे, त्याचा बोलवता धनी कोण आहे, पडद्याआडून हे काम कोण करता, याचासुद्धा शोध घेणं जरुरी आहे. त्याचा एकच उद्देश असू शकतो की माझे जे वरच्या मंडळीशी संबंध आहेत, मग ते जिल्हा अध्यक्ष असोत आमचे बबलू देशमुख, आमच्या यशोमतीताई ठाकूर असोत, का अजून जिल्हा काँग्रेसचे उच्च पदावरचे लोक असोत, त्यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहेत. मी त्यांच्यासोबत काम करतो. कदाचित ते कोणाला खटकत असेल आणि त्या अनुषंगानं त्यांनी हा खटाटोप केला असेल, परंतु त्या पेपरच्या न्यूजशी माझा कुठलाही संबंध नाही. वरिष्ठांनी त्याची चौकशी करून जो कोणी मास्टर माइंड असेल त्याला समोर आणावं आणि त्याला जे काही शिक्षा देता येईल ते देण्याचं काम करावं. नुकतेच जर पाहिलं तर काँग्रेस पक्षामध्ये जिल्हा अध्यक्षापासून तर शहराध्यक्ष, तालुकाध्यक्षांचे 10 वर्षानंतर झाल्यानंतर पद बदलण्यात येतात. आता सुद्धा जिल्हा अध्यक्षांच्या संदर्भात दिल्लीचे निरीक्षक येऊन गेले. त्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं अंजनगावला मीटिंग झाली, या ठिकाणी बबलू देशमुख यांनी सुद्धा फॉर्म भरला, त्यांच्या फेवरनं सुद्धा त्या ठिकाणी कार्यकर्ते दिसले आणि आपण सुद्धा त्या ठिकाणी जिल्हा अध्यक्षासाठी फॉर्म भरला. निश्चितच त्या दिवशी अंजनगावला मान्य आफताबभाई अहमद हे दिल्लीचे निरीक्षक आले होते. त्यानंतर संजय दुबेजी आले होते. त्यानंतर संजय वर्ध्याचे होते, ते नागपूरचे आडे म्हणून, आणि वरिष्ठ नेते होते, यशोमतीताई पण होत्या. त्यांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम झाला. तिथं सर्व दर्यापूरचे मंडळी होती, अंजनगावची मंडळी होती आणि त्यांच्यासमोर मी स्टेजवरून बोललो की जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक जे आहेत ते जर बबलू देशमुखांना कायम ठेवण्याचा प्रस्ताव घेत असतील तर मी बबलूभाऊच्या सोबत आहो, परंतु त्यांना
बदलवून दुसऱ्याला जर कोणाला तुम्ही जिल्हाध्यक्ष करत असाल तर मग माझा विचार करण्यात यावा, एवढंच मी त्यांच्यासोबत बोललो आणि त्यांच्याकडे फॉर्म माझा सुपूर्द केला. देशमुख पाटील विरोधात जर आपण जर पाहिलं तर दर्यापूरमध्ये काँग्रेस पक्षामध्ये 2 गट पडलेले आहेत, आपल्याला माहीतच आहे. इथून तर काही म्हणजे आपल्या विरोधात राजकारण षडयंत्र केलं जात नाही. नाही. अमरावती जिल्हा असो की दर्यापूर तालुका असो, आमची देशमुख मंडळीसुद्धा माझ्यासोबत तितकीच प्रामाणिक आहे जेवढा मी त्यांच्यासोबत प्रामाणिक राहतो. इथं किंवा दर्यापूर तालुक्यात किंवा अमरावती जिल्ह्यात कुठलाही असा देशमुख आणि पाटील वाद नाही आहे. परंतु हा काही समाजकंटकांनी हा मुद्दामून निर्माण केला की जेणेकरून माझे संबंध बबलूभाऊ देशमुखांशी किंवा यशोमतीताई ठाकूरांशी कसे खराब होतील, यांच्या मनामध्ये माझ्याविषयी एक देश कसा निर्माण होईल हेच याच्यातून दिसते. आणि माझ्या बाबतीत यांचा निगेटिव्हिटी विचार कसा होईल हे यामागचं षडयंत्र आहे. नक्कीच. दुसरीकडे जर पाहिलं तर तुमच्या नेतृत्वामध्ये दर्यापूर तालुक्यामध्ये सहकार असो, नगरपालिका असो, बाजार समिती असो, या संपूर्ण आणि विशेष म्हणजे सोसायटीपासून सुद्धा काँग्रेसचा झेंडा या ठिकाणी आपल्या नेतृत्वामध्ये फडकवला गेला आहे. त्यामुळे वरिष्ठ स्तरावर या संपूर्ण तुमच्या या श्रेयाचं कुठंतरी दखल घेतली जाईल. निश्चितच काँग्रेस हा महासागर आहे आणि या पक्षामध्ये काम करत असताना जो खरा काम करणारा व्यक्ती आहे त्याची कुठंतरी कदर होते आणि त्या अनुषंगानं मला निश्चित न्याय मिळेल ही मला खात्री आहे. नक्कीच. जर आपण जर पाहिलं तर जे वृत्तपत्रामध्ये बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या देशमुख वर्सेस पाटील या बातमींचं खंडन या ठिकाणी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील भासागडे यांनी केलेलं आहे. आणि ज्या कोणी व्यक्तींनी समाजकंटकाने ती बातमी प्रसिद्ध केली असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची सुद्धा मागणी या ठिकाणी सुधाकर पाटील भासागडे यांनी केलेली आहे. मी किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती.